काटे माऊली. आज आपण पंढरीची वारी 2026 आळंदीपासून पंढरीपर्यंत येत असताना लाखो वारकरी आपल्या मायबापाला भेटण्यासाठी पंढरी येथे येत असतात. खऱ्या अर्थानं लाखो वारकऱ्यांचं माहेरघर हे पंढरी आहे. चंद्रभागेमध्ये, पवित्र अशा चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन वारकरी नामदेव पायरीचं दर्शन घेतात आणि आपल्या मायबापाला भेटण्यासाठी, आपल्या मायबापाच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी विठुरायाच्या मंदिरात जात असतात. त्यांच्या मनामध्ये एक ओढ आणि आस लागलेली असते की मी कधी विठुरायाच्या चरणावरती नतमस्तक होतोय आणि माझ्या मायबापाला भेटतोय. अशाच एका आपल्या वारकरी मंडळीशी आपण भेटणार आहोत. जी वारी मान तालुक्यातील गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरापासून चालू होते. आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संपूर्ण महाराष्ट्रामध्येच काय, पूर्ण भारतभराच्या पृथ्वीतलावरती सर्वांना माहीत आहेत. महाराजांनी जी आपल्याला शिकवण दिली, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आज गोंदवले येथे प्रत्येक पौर्णिमेला महाराजांचा उत्सव भरतो. तसंच प्रत्येक दिवशी हजारो भक्तगण महाराजांना आशीर्वाद घेण्यासाठी गोंदवले येथे येत असतात. गुरुपौर्णिमे दिवशी लाखो भक्त भाविक गोंदवले येथे येत असतात. अशाच आज आपण गोंदवलेकर महाराजांचा जो मठ आहे पंढरी येथे, खरं म्हटलं तर आपण पंढरपूर न म्हणता आपलं माहेर आहे जे पंढरी, आपण पंढरी असाच या क्षेत्राचा उल्लेख करतो. आज आपण या पंढरी या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांच्या मठामध्ये आलो. प्रथमतः मी महाराष्ट्र देश न्यूज मराठी चॅनल तर्फे सर्व भक्तगणांचं आणि वारकऱ्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. आणि आपण जे इथले गोंदवलेकर महाराजांचे सेवेकरी आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आपण या ठिकाणी किती वर्ष झालं गोंदवले पासून पंढरीपर्यंत वारकऱ्यांना घेऊन येत असतात, भक्तगणांना घेऊन येतात. तर काका काय सांगाल? प्रथम तर आपलं नाव सांगा. माझं नाव गोविंद रामचंद्र वैद्य आणि माझी 30वी वारी आहे. आणि ही वारी म्हणजे वारी नाही, ही खरी आनंद वारी आहे. कारण महाराज हे खरं महाराजांचं क्षेत्र आहे. ते आनंद सागर म्हणजे आनंदाचा सागर आहे. ते कमी पडतच नाही. तो आनंद किती कोणी तिथनं लुटून घ्या, आनंद हा तिथनं कमीच पडत नाही. आणि ही आनंदाची वारी ही माझी पहिली जी वारी मला आठवल्यानंतर आता असं वाटतं की आपण एवढं कसं करू शकलो, हे महाराजच आपल्याकडनं करून घेऊ शकतात, असं माझं ठाम मत आहे. काका आपण सेवेकरी आहात. आज महाराजांची सेवा करत असताना तुम्ही निस्वार्थीपणाने सेवा करता. तर काय त्या सेवेबद्दल काय सांगाल? त्या सेवेबद्दल म्हणजे सेवक हे महाराजांच्या श्लोकात लिहिलेलं आहे, समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्याचा आनंद देते. या उक्तीप्रमाणे खरोखर इथं तुम्ही जिथं कष्ट कराल तिथं आनंदाशिवाय दुसरं काहीच मिळू शकत नाही. आता तुम्ही म्हटलात की आनंदाशिवाय इथं दुसरं काहीच भेटत नाही आणि आनंद हा जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. तर काका काय सांगाल की आता तुमच्या या वारीमध्ये किती लोक आहेत आणि त्यांचं जे नियोजन असतंय ते कशा प्रकारचं असतंय? वारीच्या नियोजनाच्या बद्दल इथं सगळी उत्स्फूर्तपणे आपापली सेवा करत असतात. त्यांना सांगावं लागत नाही की तू ते हे कर, नाही तू नको करू, असं काही सांगावं लागत नाही. आणि उत्स्फूर्तपणे सगळेजण सगळी कामं करतात. त्यामुळे व्यवस्थापन हा प्रकार फार हे आहे. धन्यवाद काका. काका काय सांगाल? साधारण वारीचं नियोजन म्हणजे आमचं एक समस्त वारकरी मंडळ गोंदवले असं आहे. पैकी त्यात एक 1700-1800 लोक येतात आमच्या बरोबर. समस्त वारकरी मंडळ आम्ही हे सगळं गोंदवले ग्रामस्थ एकत्र मिळून ह्या सगळ्यांची सेवा करतो. मला असं बघायला भेटतंय की प्रत्येक वर्षी गोंदवलेकर महाराजांच्या दिंडीमध्ये
वारकऱ्यांची संख्या वाढतच चालली तर काय सांगाल त्याविषयी? हो, वाढतच चाललंय. दरवर्षी लोकांचा महाराजांच्यावर जास्त असं प्रेम लागल्यामुळं सगळे लोक आनंदाने, सुरुवातीला आमचे 500-700 लोक असायचे आणि आता 54 वर्ष ही दिंडी सोहळा, आम्ही नामदिंडी सोहळा चालवतो. सर आपण किती वर्ष झालं वारीमध्ये आहात? साधारण एक 30 वर्ष, 30-32 वर्ष वर्षापासून आपण अखंडितपणे गोंदवले ते पंढरीपर्यंत वारी करत. सर काय सांगाल, आपलं नाव सांगा. मी धैर्यशील देशमुख, चैतन्य जप प्रकल्प महाराष्ट्र राज्याचा मी कार्याध्यक्ष आहे. आणि सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी माणूस नामाला लावावा म्हणून आयुष्यभर आपलं संपूर्ण जीवन नामासाठीच व्यतीत केलं. किंबहुना नामासाठी त्यांना एवढा प्रचंड त्रास झाला की शारीरिक त्रास होता, परनिंदा सहन करावी लागली, लोकांचे आशीर्वाद त्यांना घ्यावे लागले आणि सगळ्यात महत्वाचं की इतका त्रास की विष सुद्धा प्यावं लागलं. आणि एवढा प्रचंड त्रास सहन करून सुद्धा नामाचा हट्ट त्यांनी सोडला नाही. आणि त्या माध्यमातून लोक नामाला लावावेत, सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवलं जावं या दृष्टीनं खऱ्या अर्थाने त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि आज त्याचं प्रत्यंतर आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं. कारण आज गोंदवलेला होणारी गर्दी जी आहे, ही गर्दी आज सगळे बहुजन समाजातले लोक, गोरगरीब लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात आज महाराजांच्याकडे आकर्षित झालेले आहेत. आणि श्रीराम जयराम जय जयराम हा त्रयोदशाक्षरी मंत्र जो महाराजांनी दिलेला आहे, त्या मंत्राचं नामोच्चारण आज घराघरांमध्ये होताना आपल्याला दिसतंय. नक्कीच सर, कारण आज जी गोंदवलेकर महाराजांच्या इथे गोंदवले नगरी भक्त भाविकांनी रोज फुलून जाते. म्हणजे उत्सवाच्या दिवशीच नाही तर दररोज गोंदवले नगरीमध्ये हजारो भक्त भाविक येत असतात आणि आपल्या महाराजांचं दर्शन घेऊन श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र तो घेऊन जात असतात. तर काय सांगाल सर? माझं बाजारावर खाडे, राहणार जाशी. माझ्याकडून 50 लोक येतात गोंदावरी ते पंढरपूर. मला आनंद वाटतो एकदम वारीला. मला कुठं अडचण येत नाही, मला समाधान आहे. एक मी महाराजांसारखी कुठे सेवा घडणारी नाही. आपल्याला सत्य आहे. आमचे गुरु गणेश काका आहेत, ते आम्हाला चांगले सांभाळून घेतात. अशी माझी कृपा विनंती आहे. महाराजांसारखं परिस्थिती नाही. अन्नदान आहे, भरपूर आहे, लोक भरपूर येतात, त्यांची सेवा होते, काळजी नाही. तिथे गुरुपौर्णिमेला प्रत्येक सकाळ संध्याकाळ प्रसाद महाप्रसाद होतो. काय अडचण नाही असं कुठं मला जगात तरी नाही मला दिसतं. म्हणजे महाराजांच्या कृपेनं कुठलीही तसोबरी तुम्हाला अडचण येत नाही आणि येणारही नाहीच. प्रताप एक नंबर बार आहे, असं मी जगात पाहिलं नाही कधी आजपर्यंत. मी जवळजवळ किती वर्ष होती ती मलाच माहित नाही वारीला. मी जसं काकाने सांगितलं, कोणी इथं नियोजन करत नाही, पण आपापलं नियोजन प्रत्येक जण स्वतःच करतो. धन्यवाद काका. लागत नाही. आपण माऊलीकडे जात आहोत. माऊली, काय सांगाल, आपलं नाव काय? सुसेना. जोरात बोला आपल्या. आणि तुम्ही किती वर्ष वारी करतायत आणि तुम्हाला या महाराजांचा काय अनुभव आला, काय दृष्टांत झाला? भरपूर अनुभव आला. जिथं तिथं महाराज उभंच आहेत अनुभव देण्यासाठी. त्यांनी कुठेच काय कमी केलं नाही. ज्या त्या जागेवरती उभंच आहेत. कधी कुठेही जाऊ द्या, दुसऱ्या बी देवाच्या दारात जाऊ द्या, तिथं बी ती सांगा उभंच आहेत. त्यांचा यावर मिटला काही सांगा उभंच असतात. आता तुम्ही महाराजांचा जप करत आहात, त्या जपाविषयी काय सांगाल? जपाविषयी मी खूप जप केले, तर घरात बसून केले. तर महाराजांनी जाऊन सांगत होते मी जप करते. महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं एवढे जप केलं तर देवासारखं बसावं लागत. महाराजांनी मला सांगितलं की देव होऊन बसावं लागत. लय खूपच जप होत असं सांगितलं. तर ते आता काय झालं, दुसरा खूप अडचण असल्यामुळं ती मला जप करायला 1 महिना मिळला नाही. म्हणून मी कालपासून सारखी जप कुठे करते ती, काय करते ती, कुठे तिकडे जात होती, इकडे येत होती, कुणीकडे काय भीती भाव पाळलाच नाही. आणि सकाळी जाऊन तिकडे बी जप 60 वेळा केलं. मग तिकडेच्या पाया पडायला आधी तर तुम्ही मला बोलला तिथे किती वर्ष झाली. चालतंय. तुमचा अनुभव आम्हाला सांगितलात. प्ले स्टॉप. तर काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या चॅनलचं हार्दिक अभिनंदन आणि जय श्रीराम. महाराजांच्या नियमावलीप्रमाणे जेथे नाम तेथे माझे प्राण. आणि ह्या प्राणाच्या प्रमाणे महाराज प्राणापेक्षा जास्त आपल्या सेवेकऱ्यांना जपतात. तुम्हाला एक सांगतो की महाराज म्हणतात सगळ्यांनी जरी टाकलं
तरी मी तुम्हाला टाकणार नाही, त्या युतीप्रमाणे कसल्याही व्यसनातून असलेला माणूस सुद्धा इथं येतो. आणि दुसरी गोष्ट महत्वाची ही की ज्याच्या हातात माळ आणि ज्याच्या मुखात नाम आहे तो महाराजांचा माणूस आहे असा ओळखला जातो. गेले 8 दिवस 7 दिवस चाललेली ही वारी प्रत्येक जण फक्त नामस्मरणाचा आनंद इथं घेऊन जातो आणि खरंच आनंद वारी ही वारी फक्त आनंदासाठी, ज्याप्रमाणे आपण एखादं ज्वारी बाजरी गव्हाची पिशव्या वर्षभरासाठी भरून ठेवतो, त्याप्रमाणे जो साधक इथं येतो तो वर्षभराचा आनंद इथून घेऊन जातो महाराजांपासून. वर्षभर आनंद घेतो ह्या 8 दिवसाचा आणि इतकं नामस्मरण तो करत असतो प्रत्येक साधक की त्याला ते वर्षभर पुरल एवढं नाम तो घेत असतो आणि याच्यातूनच त्याला आनंद मिळतो. आणि महाराज सर्वांच्या काळजी जी आहे ते फक्त महाराजच घेत असतात. मी एक वेगळा प्रश्न विचारू इच्छितो की आजकालची तरुण पिढी म्हणजे क्वालिफिकेशन झालेलं आहे, नोकरी लागत नाही म्हणून म्हणा किंवा घरची गरिबी म्हणून म्हणा, व्यसनाधीनतेकडे चाललेला आहे, व्यसनाच्या अधीन होत चाललेला आहे. त्या तरुण पिढीला तुम्ही या वारीच्या माध्यमातून किंवा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या माध्यमातून काय संदेश द्याल? माझा पहिला संदेश असा आहे, आता भाऊंनी म्हणजे देशमुख भाऊंनी तुम्हाला सांगितलं, व्यसनमुक्त युवक संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरीचशी संकुलं चाललेली आहेत आणि या संकुलातून महाराजांनी दिलेल्या प्रेरणेतून बरेचसे असे तरुण आहेत जे नामाला लागलेले आहेत आणि आपल्या मुखात असं कुठलंही व्यसन नसावं ज्याच्यामुळे आपण खातो आणि तेच नाम आपण घेतो, हे भावना प्रत्येक वेळेस भाव सांगतात. म्हणून बरेचसे तरुण युवक याच्यातून मुक्त झालेले आहेत. म्हणजे बाकीची जी व्यसन आहेत ती खरंच महाराजांच्या नामामुळं त्यांची कमी झालेली आहेत, बंद झालेली आहेत. आणि प्रत्येकाला माझं हे आव्हान आहे, जो महाराजांच्या जवळ आलाय महाराजांचं पहिलं तेच सांगणे, जे तू नाम मुखातून घेतो त्या मुखातून नको त्या गोष्टी खाऊ नकोस, फक्त नाम नाम आणि नामच घेत राहा. नक्कीच सर, कारण खऱ्या अर्थानं पंढरीची वारी घडत असताना वारी ही व्यसनमुक्त झाली पाहिजे. व्यसनाच्या अधीन न जाता व्यसनापासून तरुणांनी दूर राहिलं पाहिजे आणि आपलं जे शरीर आहे, आपलं आरोग्य आहे किंवा आपला घर संसार आहे तो व्यसनामुळे बर्बाद न झाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. तर सर काय सांगाल? श्रीराम, प्रथम मी तुमच्या चॅनलचं अभिनंदन करतो. मग आम्हाला असा अनुभव येतो बरं का की वारी बरोबर चालताना बरेच तरुण असतात आमच्या बरोबर की आम्हाला ह्यात चालताना कोणीही असं की किंवा ती सिगरेट असो किंवा तंबाखू असो गुटखा असो कोणीही आम्हाला खाताना दिसलेलं नाहीये. उलट नाम जबर म्हणजे इतकी खेळीमेळीने आणि आम्ही आनंदाने एवढं इथपण महाराजांच्या म्हणजे नामस्मरणाच्या ताकदीवरती सगळंच तरुण आता आमच्यात बरं सिक्युरिटी म्हणा आणि आम्ही भजनी मंडळी सगळे तरुण आहोत आणि ह्याच्यातला कुठलाही मुलगा व्यसनाच्या आधी नाही, केवळ म्हणजे महाराजांच्या कृपे नामामुळे. आणि नक्कीच सर, म्हणजे महाराजांच्या नामामुळं आनंदी आनंद गडे चोहीकडे या उक्तीप्रमाणे आज आपण अशा ज्येष्ठ वारकऱ्यांशी किंवा ज्येष्ठ सेवेकऱ्यांशी आपण भेटतोय महाराजांच्या की जवळजवळ आता मला वाटतं त्यांचं वय 85 पार नक्कीच असेल, 84. तर काय सांगाल माऊली की आपला जीवन प्रवास थोडक्यात आणि आपली महाराजांच्या वरती श्रद्धा? आयुष्याचा जीवन प्रवास हा चांगलाच झाला. मी साधारणतः 72 साली गुरुमंत्र घेतला आणि त्यानंतर आज तागायत महाराजांच्या बरोबर येतो. त्यात फक्त 23ला करोना झाला, त्या 1 वर्षी वारी चुकली, बाकी कम्प्लीट वाऱ्या चालू झालं, व्यवस्थित आहे. महाराजांनी सांगितले नाम घ्या. तरी नाम का घ्यायचं तर महाराजांची ओढ का तर महाराजांनी प्रपंचातून परमार्थ केला. इतर साधू परमार्थच करायसाठी निघतात पण महाराजांनी प्रपंच कसा करावा हेच शिकवलं आणि जास्तीत जास्त जो नाम घेतील नामस्मरे निरंतर जे जाणारे पुण्य शरीर महादोषाच्या गिरीवर राम नामे नसते. त्याप्रमाणे महाराज जे नाम घेतो त्याचं संपूर्ण जबाबदारी महाराज घेतात. महाराज सांगतात तरी लोकांना पटत नाही. मजा करा, आनंद आहे, सगळं घ्या, पण आनंदात नाम घ्या हे महत्वाचं. त्यामुळे लोकांनी महाराजांनी जे सांगितलं तेच नसते, सगळ्यांनी नामस्मरणात राहावं आणि आपापला प्रपंच व्यवस्थित करावा. लोकांशी बघण्याची दृष्टी सात्विक असावी, लोकांच्या भावना चांगल्या असावी आणि जर आपल्यापासून लोकांचा जर फायदा झाला तर नक्की करावा, पण त्यात कधी अडचण येऊ नये. आणि महाराज